हं. रामरायाचा निरोप मागितला त्यांनी नैमिषारण्यात जाण्यासाठी. हो. हा. रामरायाला म्हणाले, की मला निरोप दे हा. आणि टांग्यात बसून निघाले. हा. म्हणजे खरंच असे महाराज निघालेलं मलाही मगाशी एक क्षण थोडंसं असं झालं वाटत होतं. हो हो. आणि मग टांग्यात बसले आणि अक्षरशः म्हणजे टांग्याच्या मागे गोंधळ्यातली मंडळी धावायला लागली. हा. महाराज जाऊ नका ना, जाऊ नका ना. म्हणजे इथेच खरंच एक क्षण असं माझ्या हा. ह्याच्या समोर आलं, की श्रीरामाला सुद्धा रथातनं जाताना कसा लोकांनी हे केलं असेल, कसे मागे गेले हो असतील. असाच हो प्रसंग हो. थोडाफार म्हणजे इथे. त्या कथेमध्ये श्रीराम वनवासाला चालले हो, आणि हे सध्या वनामध्ये चालले आहेत. हो, हो. वनामध्ये चाललेले हा. आहेत असं. तर थोडासा टांगा तो पुढे-पुढे जायला लागला. मंडळी मागे धावतायत आणि तेवढ्यात मंदिरातनं एक माणूस हातवारे करत जोरजोरात ओरडत बाहेर आला. "महाराज जाऊ नका, जाऊ नका." रामराया रडायला लागलेला आहे. हम्म. रामाच्या डोळ्यात अश्रू आलेत. "महाराज तुम्ही जाऊ नका." हे ऐकल्यानंतर त्याच क्षणी महाराजांनी टांगा थांबवायला लावला आणि ते परत फिरले. आणि परत आले, मंदिरामध्ये आले. पटकन सोवळं नेसले आणि रामरायापाशी जाऊन म्हणाले, "अरे रामराया, तुझी इच्छा नाहीये का रे मी जावं अशी? हम्म. हम्म. तुझी इच्छा नसेल तर मी नाही जाणार बरं." आणि जाऊन त्यांनी रामरायाचे अश्रू पुसले. रामरायाला स्नान घातलं आणि परत रामरायापाशी बसून नामस्मरण, भजन असं सगळं सुरू केलं. वा. तर असा म्हणजे प्रेम की त्यांचं रामरायावरती होतं. आणि या प्रसंगानंतर महाराजांनी सगळ्यांना उपदेश पण केला. हा. त्यांच्या शब्दात सांगते, की चैतन्य हे सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कुठेही प्रकट होऊ शकते. त्याला प्रकट करणे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. हो. भावना जेवढी खरी शुद्ध, निःसंशय असते, त्याच्यासाठी म्हणजे ज्याच्या मनात अशी खरी भावना असते, त्याच्यासाठी दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना 100 नंबरी हवी, त्याच्यामध्ये भेसळ नसावी. हेही त्यांनी हा. सांगितलं. म्हणजे काही-काही वेळेला आपण म्हणतो की काय मूर्ती म्हणजे काय तर दगडच आहे की. पण दगड सुद्धा मूर्तीमध्ये रूपांतर जेव्हा होतं, तेव्हा खरंच तो हो मूर्तिकार सुद्धा त्याचं चैतन्य, त्याचा प्राण त्याच्यात ओतत हो असतो. हो हो. जसं आम्ही आता बरोबर. तळेगावच्या या राम मंदिरामध्ये बघितलं, त्या मूर्तिकारांनी पूर्णपणे त्याचे प्राण ओतून ती मूर्ती बनवून आणलेली आहे. हो पूर्ण चैतन्य म्हणजे स्थापना करायच्या आधीपासून त्याचं चैतन्य जाणवतंय. हो म्हणजे मग एखाद्या दगडामध्ये लपलेलं शिल्प एखाद्या शिल्पकाराला, चित्रकाराला सापडतं आणि तो त्यातनं मूर्ती घडवतो आणि आपले हो संत काय घडवतात, तर त्या मूर्तीमध्ये ते स्वतःचा प्राण आतमध्ये स्थापित करून त्याच्यामधलं चैतन्य जागृत करतात. हो आणि हो. हेच महाराजांना, साधकांना, लोकांना सगळ्यांना दाखवायचं आहे, की भक्ती ही किती म्हणजे भक्ती आणि त्यातलं प्रेम हे शुद्ध असेल, तर कुठल्याही मूर्तीमध्ये आपण चैतन्य जागृत करू शकतो. बरोबर बरोबर. हा फार मोठा संदेश त्याच्यामध्ये महाराजांनी हो दिलेला हो आहे. हो हो. आणि म्हणजे असं त्या माझ्या आयुष्यात माझ्या हां, आयुष्यात मी 2-3 वेळा असा मूर्तीच्या चैतन्याचा अनुभव घेतलेला आहे. हां, अतिशय सुंदर. म्हणजे माझ्या मनात पूर्वी मूर्तीपूजक मी नव्हतो. हां, परंतु जेव्हा हे चैतन्य मूर्तीतला अनुभवलं, हं. तेव्हा मूर्तीपूजेचं महत्व माझ्या लक्षात आलं. मूर्तीपूजा ही एक अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे. मी पण एक असाच एक अनुभव घेतला. अगदी 2 ओळीमध्ये सांगते, हा. की महाराजांच्या फोटोमध्ये मी कायम माझ्या आईला तर बघायचीच. आणि तेव्हा माझ्याकडे मूर्ती नव्हती. फोटोच होता फक्त पादुका आणि फोटो होता. आणि माझे वडील
म्हणजे त्यांचा अंतकाळ जवळ यायला लागलेला होता. आणि एके दिवशी मला फोटोमध्ये असं जाणवलं, की महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळतंय. आणि मी महाराजांना म्हणलं सुद्धा, "आज असं का महाराज? तुमचा चेहराही उदास वाटतोय आणि पाणी दिसतंय डोळ्यामध्ये." आणि त्याच आठवड्यामध्ये माझे वडील गेले. हा. म्हणजे आपल्याला अशा पण काही अनुभूती एकरूप आपण जेवढं एकरूप एकरूप त्यांच्याकडे होता येतं. आपलं मन त्या मूर्तीशी एकरूप होता एकरूप होत. येतं. अगदी खरंय, हा. अगदी खरंय. बरोबर. हे सगळ्यांनाच येऊ शकतात अनुभव. असं काही कोणी वेगळा किंवा मी तुलाच आला, मलाच आला असं काही तिथं मला तरी नाही वाटत. भावना तीव्र पाहिजे. भावना तीव्र पाहिजे. आणि अशीच ही प्रेमाची भावना महाराजांची रामरायाबद्दल असल्यामुळं आणखीन 2 वेळेला असे प्रसंग आले, की रामरायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. एक प्रसंग आहे तो 1909 साली प्लेगची मोठी साथ आली होती. आणि त्या साथीमध्ये महाराजांना प्लेग झाला होता. आणि ते तापाने फणफणले होते आणि खोलीमध्ये झोपले होते, तर सारखा कणलेला आवाज ऐकू यायचा. आणि त्यावेळेला एक जण आले, की म्हणाले, "महाराज, तुम्हाला खूप बरं नाहीये, तुम्ही कणताय आणि इकडे रामरायाच्या डोळ्यात अश्रू येतायत." त्याही अवस्थेत महाराज उठले, पटकन सोवळं नेसून रामरायापाशी गेले. एक डोळा पुसला तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू टपकायचा. आणि सगळ्या लोकांनी ते बघितलं. आणि मग काही जणांचं असं असतं, की काहीतरी केलं असेल आतमध्ये, कोणाच्या मनात विकल्प काहीही येऊ हो. शकतो. हो. तर महाराजांनी तिथे असलेल्या एकानं सांगितलं, की "जा बरे बघ मग." म्हणे, "मागे काही मी पाईप-बीप लावलेला नाहीये ना?" पण ते खरंच चैतन्याचं प्रेम होतं. हे हो. ब्रह्मचैतन्य आणि ते चैतन्य. त्याच्यानंतर 1913 साली जेव्हा महाराजांनी देह सोडला, त्याच्याही आधी काही दिवस या रामरायाच्या डोळ्यात अश्रू आले होते. असे 3 प्रसंग महाराजांच्या आयुष्यात आले, की ज्या वेळेला या मूर्तीमधून अश्रू झरलेले आहेत. अश्रुपात. हे प्रेम, हे प्रेम. हो. इतकं हो. नितांत प्रेम आपल्या मनात जागृत व्हायला पाहिजे. हो. आता हा प्रेमाचाच विषय चाललाय, तर आपण पुढे महाराजांच्या मनातले प्रेम भावनेबद्दलच थोडंसं आज बोलूया. हो. 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 तर रामरायावरतीच प्रेम होतं असं नाहीये महाराजांचं. प्रत्येकाच्या हृदयात राम आहे, हेच सर्व सर्व संत जाणून असतात आणि त्याच भावनेतून ते प्रत्येकाकडे बघत असतात. तर तसं हो. महाराजांचं माणसांवरही प्रेम होतं, प्राण्यांवरही प्रेम होतं, सर्व जीवांवरती म्हणजे चराचर सृष्टीमध्ये सगळ्यांवरती त्यांचं प्रेम होतं. तर त्यांच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या काही म्हणजे बायका ज्या होत्या, ते मुलीच मानायचे त्यांना. आणि एकदा काहीतरी असा प्रसंग होता, की बऱ्याच लोकांना भोजन हे तयार करायचं होतं. आणि त्या दिवशी महाराजांनी सांगितलं, की आज जिलब्या करा. जिलब्या करा. मग त्या ज्या मावशी होत्या त्या म्हणाल्या, अ, महाराजांनी तिला सांगितलं, की 2 पायलीचं पीठ घे आणि भिजव. ती म्हणाली, "एवढ्या लोकांना तुम्ही असं म्हणता आणि अख्खं गाव जेवायला बोलवता. मग 2 पायलीचं पीठ कसं पुरेल? एक 15-16 पायली तरी आपल्याला पीठ लागेल." महाराज हा. म्हणाले, "नाही, 2 पायलीचंच पीठ भिजव." आणि त्या मावशींनी तेवढंच पीठ भिजवलं आणि जवळ-जवळ सकाळी 10 वाजल्यापासून स्वयंपाक सुरू होता. स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या मावश्या तिथं कामाला लागल्या होत्या. काही जणी जिलेब्या तळायला, जिलेब्या पाकात टाकायच्या, काढायच्या असं सगळं काम चाललेलं होतं. आणि जवळ-जवळ 10 वाजल्यापासून रात्रीच्या 8 वाजेपर्यंत पंक्ती चाललेल्या होत्या. आणि त्या जिलब्या घडत होत्या त्या 2 किलो पायलीच्या पिठामध्ये. म्हणजे रामराया कुठेही कमी पडू देत नाही. हो. हो. हे पण इथं त्यांनी सगळ्यांना कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आणि मग 8 नंतर मात्र महाराज आतमध्ये आले सगळ्यांची जेवणं झाल्यावरती. आणि माझ्या मुली आता खूप थकल्या बरं. सकाळपासून कामात आहेत. चला, चला मुलींनो, असं म्हणून त्यांना जेवायला बसवलं आणि वाढलं. आणि मग प्रत्येकीचं कौतुक करीत तिच्या पानासमोरनं जाता-जाता,
हळूच 2-2 जिलब्या जास्त वाढून पुढे गेले महाराज. आणि बाबा बेलसर यांनी त्याच्या नंतर एक हे सांगितलं की त्यातली जी एक बाई होती ती नंतर बाबांना भेटली होती आणि तिने वर्णन केलं की खरोखर पित्या समान प्रेम त्यांनी आमच्यावरती केलं आणि इतका प्रेमळ आणि आमच्या नकळत केलेला हा आग्रह, आम्हाला गुंतवून ठेवून वाढलेल्या जिलेब्यांचा आग्रह, हा आम्ही आयुष्यात परत कधी बघितला नाही असा. इतकं म्हणजे ते प्रत्येकावरती प्रेम करायचं. जे असेल त्याचं कौतुक करून प्रेम करायचं. हो. नंतर एके दिवशी असं झालं की महाराज रोज संध्याकाळी आरती रामरायाची चालू असायची. महाराज सोवळं नेसून रामरायाची आरती करायचे. मंदिरामध्ये सगळी मंडळी आलेली असायची आणि एके दिवशी आरती चालू होती आणि एक तरुण अशी मुलगी अगदी अशी धावत धावत, म्हणजे तिला काही भानच नव्हतं आपण काय करतोय, अशी धावत धावत आली आणि दुःखावेगाने तिने महाराजांना पायाला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. आता महाराज तर सोहळ्यामध्ये, ही मुलगी येऊन तिने पायाला मिठी मारली. आता अशा वेळेला काय करायचं? महाराजांनी तबक खाली ठेवलं, दुसऱ्यांच्या हातात दिलं, खाली ठेवलं तबक आणि तिला प्रेमाने पाठीवरनं हात फिरून विचारलं, बाळा काय झालंय? ती म्हणाली, माझं लहान मुलं आहे आणि ते खूप आजारी झालंय आणि काय होईल काही सांगता येत नाही असं वाटतंय. मग महाराजांनी तिला सांगितलं, तू काळजी करू नको. रामरायाचं तीर्थ, अंगारा वगैरे सगळा दिला, तिची समजूत घातली आणि तिला परत पाठवून दिलं. बर. मग काही माणसांच्या लोकांच्या मनामध्ये आलं, म्हणजे सोहळ्यात असलेला माणूस कुणाचा स्पर्श घेत नाही. हो. तर हे असं कसं काय? तर त्यावेळेला महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की म्हणाले, अहो माझ्या जागी तुम्ही असता आणि तुमची मुलगी अशी रडत आली असती आणि तुम्हाला बिलगली असती, तर तुम्ही काय केलं असतं? जे मी केलं तेच तुम्ही केलं असतं. हा. म्हणजे म्हणजे कर्मकांडाचा कुठेही अतिरेक न करता कर्मकांड डोळसपणे करावं, हा सहज उपदेश त्यांनी त्यावेळी केला. अगदी खरंय. आणि मग पुढे महाराज म्हणाले की हे माझ्या हृदयातलं प्रेम आहे हा. आणि माझ्या हृदयातलं जर प्रेम बाजूला केलं तर मी उरणार नाही. इतका त्याने त्या प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे किती निस्सीम प्रेम आपल्या मनात हो. प्रत्येकाबद्दल असायला हवंय. हो. तर असं हे माणसांवरती त्यांचं प्रेम होतं. रामरायावरती तर होतच होतं. गायींवरती, घोड्यावरती, कुत्र्यावरती, गाढवावरती, जो कोणी प्राणी त्यांच्या समोर येईल सहवास. त्या प्रत्येकावरती त्यांचं प्रेम होतं. महाराजांकडं एक बत्ताशा नावाचा घोडा होता आणि जेव्हा तो बत्ताशा त्यांना कोणी आणून दिला तेव्हा तो अतिशय असा हे होता, म्हणजे कोणाच्याही आवरण्यातला नव्हता. कोणी त्याच्यावरती मांडच ठोकू शकत नव्हतं. इतका तो अवखळ असा हे होता आणि महाराजांनी त्याच्या पाठीवर अगदी प्रेमाने हात फिरवला आणि त्याच्यावरती ते आरूढ झाले. आणि रोज म्हणजे त्या बत्ताशाला इतकं हे असायचं की महाराजांना बसून फिरवून आणल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. म्हणजे इतकं त्या अश्वाच्या मनात सुद्धा महाराजांबद्दल प्रेम होतं. हो. आणि एकदा एक गृहस्थ आले आणि त्यांना असं वाटलं की हा घोडा आपल्यापाशी असावा. म्हणून त्यांनी महाराजांना विचारलं की बत्ताशाला मी घेऊन जाऊ का? महाराज म्हणाले, बघ येत असला तर घेऊन जा. त्याला ते खरंच वाटलं आणि तो बत्ताशापाशी गेला आणि बत्ताशाला धरून आपल्या गावी घेऊन गेला. तिथं नेल्यानंतर बत्ताशाच्या डोळ्यातले अश्रू थांबेच ना. त्यांनी अन्नाला, पाण्याला, कशालाही 3 दिवस स्पर्श केला नाही आणि अखंड अश्रू गाळत तो जीव उभा होता. म्हणजे अखंड त्याच्या मनात महाराजांचं स्मरण
चालू होतं. आणि मग त्या माणसाच्या लक्षात आलं, की नाही, हे आपलं काहीतरी चुकलंय. म्हणून त्यांनी परत बत्ताशाला घेतलं आणि हा. महाराजांपाशी आणून सोडलं. महाराजांनी बर. अतीव प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला, तेव्हा तो हा. बत्ताशा शांत झाला. म्हणजे हा. इतकं त्यांचं प्राण्यांवरती पण प्रेम होतं. गायींवरती तर हा. नितांत प्रेम होतं. कुठेही गाय दिसली, की त्यांच्या मनात प्रेम हे उफाळून यायचं. तर अशा काही म्हणजे कसाई मनुष्य लोक प्राणी असा भेदभाव, हा, भेद मनुष्य प्राणी असा काही भेदभाव नव्हताच त्यांच्याकडे. म्हणजे जसं त्यांचं मनुष्यांवर प्रेम होतं, प्राण्यांवर होतं, तसं मनुष्यांचं आणि प्राण्यांचंही त्यांच्यावर होतं. हो, दोन्ही बाजूनी म्हणजे प्राण्यांना सुद्धा तेवढंच त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न व्हायचं म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये. हा, हा. आणि यातूनच कळतं, की म्हणजे नुसतंच परमेश्वर सर्वांभोवती आहे असं नुसतं म्हणण्यापेक्षा ते त्यांनी लोकांना दाखवून दिलं, की खरंच कसा परमेश्वर सगळ्यांमध्ये आहे. म्हणून ते म्हणतात, की हम्म. प्रेमात राम रमतो. म्हणजे तुम्ही प्रेम द्याल तर तुम्हाला प्रेमच मिळणार आहे. हो. त्यांना सांगायचं होतं. तुम्ही एक कसायाची गोष्ट विसरले सांगायची बहुतेक. हां. तर कसाई गायींना घेऊन चालले होते आणि हा. गायी अशा म्हणजे अतिशय त्यांना जाणीव असते. प्राण्यांना सुद्धा आपण कशासाठी कुठे चाललोय ह्याची जाणीव नक्कीच असते. आणि महाराज म्हणतात हा. गाय ही तर जास्त म्हणजे मनुष्याच्या भावनांच्या जास्त जवळीची कोण असेल तर ती गाय असते. तर हा. तो कसाई त्यांना घेऊन चाललेला होता. त्या गायींकडे बघितल्यावर त्यांचं अंतःकरण पाझरायला लागलं. आणि त्यांनी त्या कसायाला सांगितलं, की "बाबा, अ, ह्या गायींना तू सोड. त्यांचे असे हाल करू नकोस, त्यांना मारू नकोस. तू सोड." तो म्हणाला, "गायींना कुठे काय कळतं?" महाराज म्हणाले, "असं कसं म्हणतोस? तू बघ म्हणे, मी त्यांना हाक मारतो. तू फक्त मोकळं कर. मी त्यांना हाका मारतो. त्या जर माझ्यापाशी आल्या तर मग तुला लक्षात येईल." आणि त्यांनी "गंगे, गोदे" अशा प्रेमाने हाका मारल्या आणि त्या सगळ्या गायी महाराजांच्या चरणाशी आल्या. आणि आता म्हणाले, "आता ह्या गायी माझ्यापाशी सोडून तू जा." त्या कसाईयाला म्हणजे प्रत्येक वेळेला असं व्हायचं, की कुठलाही कसाई घेऊन चालला गायींना वगैरे, तर ते पैसे द्यायचे त्यांना आणि गायींना सोडवून आणायचे. हम्म. हे गोकुळातला कृष्णच आहे ना हा. हं. तर असं त्यांचं प्राण्यांवरती प्रेम होतं. हो. नंतर एक त्यांच्याकडे एक कुत्रा पण होता. तो हम्म. कुत्रा सुद्धा नेहमी महाराजांच्या म्हणजे महाराजांच्या अवतीभोवतीच करायचा आणि हम्म. जोपर्यंत महाराज त्याला भाकरी तुकडा द्यायचे नाही, तोपर्यंत तो खायचा नाही. वा. कोणाच्याही हातनं त्यांनी खाल्लेलं नाही. महाराजांनीच द्यायला पाहिजे होतं. आणि त्याहून गंमत म्हणजे जर एकादशीच्या दिवशी त्याला भाकरी घातली, तर तो खायचा नाही. त्याला फराळाचं खाऊ घालायला लागायचं. वा. इतकं प्राणी प्रेमही महाराजांच्या हो, हो. अंतःकरणामध्ये हो, 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 हो. होतं. आणि एकदा हो. अशीच एक अजून गोष्ट झाली, की महाराजांच्या घरासमोर एक गाढव तडफडत पडलं होतं. हा. आणि कोणाकडनं तरी महाराजांना कळालं, की एक गाढव बाहेर तडफडतंय. बर. महाराज होते आतनं उठून बाहेर आले आणि त्यांच्या गाढव बघितल्यावरती लक्षात आलं, की ह्याचा अंतकाळ आलाय. हा. म्हणून तुम्ही आतनं रामरायाचं तीर्थ आणवलं आणि त्या गाढवाला पाजलं आणि त्याच्या बाजूला रामनाम घेत त्याला अंतकाळ साधून दिला, त्याला मुक्ती दिली. वा. वा. असं हे महाराजांचं अतीव निस्सीम प्रेम आहे. आणि आज मला वाटतं हेच प्रेम, ह्याच प्रेमभावना हो. आपण आता हृदयात साठवूया. हो, आपणही त्या हो. प्रेमाचं चिंतन परमेश्वर, करूया. प्रेम प्रेम हाच परमेश्वर हे महाराजांनी स्वतः दाखवून दिलं त्यांच्या उदाहरणातून. दाखवून दिलं. अगदी हो. खरंय. तर आज ह्या प्रेमामध्ये आपणही रंगून जाऊया हो, 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 हो. आणि एकमेकांना नमस्कार. प्रेम देऊया. हो. हे शिकलं पाहिजे सगळं, कसं प्रेम कसं करावं. माणसांवर हो. करावं, पण प्राणीमात्रांवर पण करावं, त्यांच्याकडून ते परत मिळतं. हा एक भाग, अतिशय मोठा भाग महाराजांनी सांगितला.
की कुठलाही हो. भेदभाव नाही आहे. प्राणी मात्र मनुष्य कुठलाही भेदभाव नाही, सर्वांवर प्रेम. प्रेम हाच परमेश्वर, हे त्यांनी वारंवार आपल्याला दाखवून दिलेलं आहे. दाखवून दिलं. भेटूया आपण. नमस्कार.